दिल्ली ते मुंबई या कार्यक्रमात पाहूयात गेल्या आठवड्याभरातल्या काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आभासी माध्यमातून पहिल्या सचल आयकर सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी पुणे इथे जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत भाग घेतला। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून फिट इंडिया संडेज ऑन सायकल ही मोहीम राबवण्यात आली। केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी मुंबईत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या अद्ययावतीकरण योजनेचा आढावा घेतला। केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी त्यांच्या 2 दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरी इथल्या ESIC रुग्णालय तसंच कारखाना सल्ला आणि श्रमसंस्था संचालनालय इथे देखील भेट दिली। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक येथे उद्योग भागधारक आणि संघटनांशी संवाद साधला। सरकार मुंबई विद्यापीठामध्ये आंबेडकर अध्यासन आणि विद्यार्थी सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी संविधान अमृत महोत्सवात दिली। केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी मुंबईतील नाले आणि सेप्टिक टँक सफाई कामगारांना नमस्ते योजनेअंतर्गत स्वच्छता किट आणि आयुष्मान कार्डचं वाटप केलं। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते मुंबईत आयोजित ग्रीन शिपिंग कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव आर्सेनियो डॉमिनिक्स हे देखील यावेळी उपस्थित होते। विणकर सेवा केंद्र मुंबईतर्फे 21 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान पुण्यामध्ये माय हँडलूम माय प्राईड या एक्सक्लुझिव्ह हँडलूम प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे।